आकाश वायर कुठं आहे? कशाकडे एअरफोनला टाकलेस? लाईट आवडा येण्याला मागच घे ना कॅमेरा डोका येते मध्ये डोका येते मध्ये या साईडला उभा राहा, या साईडला उभा राहा. कॅमेरा राहू दे तिथंच, तू फक्त या साईडला उभा राहा बस. मी फॉलो केलाय रे. ए ऋतिक, ए हर्ष, ह्याचा आवाज बंद कर. साऊंड. ए ऋतिक, ह्याचा साऊंड बंद करून टाक. अरे हल 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 जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण सुख झाले वो साजन
विठ्ठल भगवा तू माधव भगवा राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी हरी देव घरा आला देव घराला देव घरा आला देव घराला भक्ती सन्माने पूजेला भक्ती सन्माने पूजेला भक्ती सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला अरे देव घरा आला देव घराला देव घरा आला देव घराला भक्ती सन्माने पूजला भक्ती सन्माने पूजला भक्ती सन्माने पूजिला सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला पाहुणेर पंगती पाहुणे पंगती पाहुणेर पंगती पाहुणे संता तुझ्या शोभते संता तुझ्या वृंद सोबते संता तुझ्या वृंद सोबते संत तुझ्या वृंद सोबते संत तुझ्या वृंद सोबते संत तुझ्या वृंद सोबते पुढे आरंभोने पुढे आरंभोने कथा पुढे आरंभोने पुढे आरंभोने बुक्का माळा गंध अक्षता बुक्का माळा गंध अक्षता बुका माळा गंधाक्षता बुका माळा गंधाक्षता माळ गंधाक्षता बुका माळ गंधाक्षता पाहुणेर पंगत पाहुणेर पंगत पाहुणेर पंगत पाहुणेर पंगत संत द्विज वृंदे शोभते संत द्विज वृंद शोभते संत द्विजरुंद शोभते संत द्विजरुंद शोभते द्विजरुंद शोभते संत द्विजरुंद उभयता नाचती आनंदे उभयता नाचती आनंदे उभयता नाचते आनंदे उभयता नाचते आनंदे उभयता नाचते आनंदे उभयता नाचते आनंदे तिला म्हणे ब्रह्मानंदे तिला म्हणे ब्रह्मानंदे तिला म्हणे ब्रह्मानंदे तिला म्हणे ब्रह्मानंदे उभयता नाचती आनंदे उभयता नाचती आनंदे उभयता नाचते आनंदे उभयता नाचते आनंदे उभयता नाचते आनंदे उभयता नाचते आनंदे पाहुणेर पंगत पाहुणेर पंगत पाहुणेर पंगत पाहुणेर पंगत संत द्विज वृंद शोभते संत द्विज वृंद शोभते संत
द्विजवृंद शोभती संत द्विजवृंद शोभते द्विजवृंद शोभती संत द्विजवृंद शोभते विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई देवघरा आला देवघरा देवघरा आला देवघरा
सन्माने पूजिला पूजिला पूजेला सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजेला भक्ती सन्माने पूजेला पाहुणेर पंगती पाहुणेर पंगती पाहुणेर पंगते पाहुणेर पंगती भक्ती सन्माने पूजेला भक्ती सन्माने पूजेला पाहुन पंगती पाहुन पंगती पाहुन रे पंगती पाहुन पंगती संता तुझ्या बांधा सोबत आरे
तुझ्या म्हणते सोबते पाहुणे र पंगते पाहुणे र पंगते पाहुणे र पंगते पाहुणे र पंगती विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला कुंडली गवळला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय गोपाळ कृष्ण भगवान की जय पवन सुत हनुमान की जय नमः पार्वती पते हर हर महादेव राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय गावदेवी माते की जय विठ्ठला 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 देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला पाहुणेर पंगते संत द्विज वृंदे शोभते पुढे आरंभोनी कथा बुक्का माळा गंध अक्षता पाहुणेर पंगते संत द्विज वृंदे शोभते निळामणे ब्रह्मानंदे उभयता नाचती आनंदे पाहुणेर पंगते संत द्विज वृंदे शोभते विठ्ठला विठ्ठला देवघरा आला भक्ते सन्माने पूजिला पाहुणेर पंगते संत द्विज वृंदे शोभते यांत प्रवेश ममाच मीमांस प्रसुता संजीवयुक्त अखिल शक्तिधर स्वधामना अन्याच हस्त चरण श्रवणत्वगादीन प्राण नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभं जगनन हितपानी मंडनं मंडनानां तरुण तुळसी माळा कंधनं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार
माझ्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका श्री सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसे रंजवो चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते महिन्मत्पारन्ते परमविदिशा यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद्वसन्ना चैगिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधिगृणन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी करावा वेरो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुका सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर जेणे धर्म जितविलाची बळी ते संभाजी जानन व्हाळी का जन्मले जयाची कुळे तया शिव छत्रपतीच्या चरण कमळे साष्टांग नमन करीत असो आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए कथा करो मती अनुसार कथा करो मती अनुसार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए देवघरा आला भक्ती सन्माने पूजिला पाहुणेर पंगती संत द्विज वृंदे शोभती विठाल 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 अखिल कोट ब्रह्मांड नायक अखंड भक्तवत्सल अकारण करुणावलय रुक्मिणी प्राण संजीवन अखिल जगदाधार जगद उद्धारक जगत पालक जगत चालक जगाचा विश्वनियंता जगाचा मालक असणारा भगवान पंढरीश पांडुरंग आणि या पंढरीश पांडुरंगाच्या चिंतन रूपी सेवेकरता गायलेला जो अभंग आहे तो या जगातील महान साधू ज्यांनी आपल्या भक्तिवैराग्याने परमार्थाचा परमोच्च असा कळस गाठला
ते जगतमान्य संत, संतमान्य संत, देवमान्य संत असे जगाचे गुरु, जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचे आदरणीय शिष्य बरं का. श्री संत निळोबराय यांचा देवाची औपचारिकता सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. वक्त्याचं प्रधान कर्तव्य या नात्याने आज या ठिकाणी श्री क्षेत्र गालसुरेच ना, मला माहित नाही म्हणून म्हणतो. श्री क्षेत्र गालसुरे या ठिकाणी आज आपले ग्रामदैवत आई जाकमाता यात्रा स्थान जीर्णोद्धार उद्घाटन सोहळा आहे का नाही, संपूर्ण पंचक्रोशीच्या सहकार्याने, अनमोल सहकार्याने बरं का, संपूर्ण पंचक्रोशीच्या अद्वितीय अनमोल अशा सहकार्याने आजचा हा सोहळा आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये बाळ गोपाळ आबाळ वृद्ध माता मौल्या भगिनी नाही का, ज्येष्ठ श्रेष्ठ शैक्षणिक राजकीय आध्यात्मिक क्रीडा क्षेत्रातले विविध क्षेत्रातून या उत्सवाकरता आज पंचक्रोशीतून आपले सर्व बहुजन समाज बांधव या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. आणि एकत्रित आल्यानंतर या ठिकाणी हा सोहळा आपण सर्व भगवंताच्या साक्षीने अनुभवतो आहोत. आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आजची ही कीर्तनाची सेवा आहे बरं का. ज्यांनी या सेवेकरता मला पात्र समजलं ते याच गावचे सुपुत्र. गेली बरीच वर्ष आम्ही या ठिकाणी येऊन सेवा देत आहोत. पुण्यतिथीच्या निमित्ताने येतो आम्ही गोरोबा काकांच्या आणि सर्वांचं दर्शन मिळतं, सर्वांचा आशीर्वाद मिळतो. गेली जवळजवळ 15 ते 20 वर्ष आम्ही या ठिकाणी येतो आहोत. माझा चेहरा बहुश्रुत आहे, बऱ्याच जणांना ओळखीचा आहे बरं का. आणि म्हणून आमचे विजयदादा यांच्या वारंवार संपर्कानं या ठिकाणी हे सेवा त्यांच्या मुळे या ठिकाणी मला उपलब्ध झालेली आहे. मी त्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतोय, संपूर्ण ग्रामस्थांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतोय. आलेल्या सर्व बहुजन समाजातील सर्व पंचक्रोशीतील सर्व पै पाहुण्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि सेवेला घेतलेल्या अभंगाकडे वळतो. विठाला सेवेला घेतलेल्या अभंगातून निळोबराय आपल्याला सांगतायत बरं का. देव घरा आला भक्ती सन्मानी पूजिला. आपल्या घरी देव आल्यानंतर त्या देवाची औपचारिकता एक बोलू का क्षमा मागून बोलतो बरं का. जी बसलेली मंडळी आहेत ना, जी बसलेली मंडळी आहेत, ज्यांच्या पायात चपला असतील कृपया काढून ठेवा बरं का. ज्यांच्या पायामध्ये चपला असतील कृपया काढून ठेवा. याचं कारण असं आहे, आपण परम पवित्र आई जाकमतेच्या पवित्र दरबारात आहोत बरोबर की नाही. आणि वर्षातून येणारा हा एकदा उत्सव आहे, त्यामुळे आपण देवासमोर चपला घालून बसणं नाही का, आपल्या धर्म संस्कृतीला हे शोभत नाही. म्हणून आपल्या पायातल्या चपला काढून बसा बरं का. विठाला 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 या अभंगाद्वारे आपल्याला सांगतायत, देव घरी आल्यानंतर देवाची औपचारिकता, देवाची पूजा, देवाचा सन्मान, देवाची भक्ती, देवाचा आदर, देवाचा सत्कार कुठल्या पद्धतीने करावा याच विस्तृत विवेचन निळोबराय या अभंगाद्वारे आपल्या समोर ठेवतात. देव घरा आला, देव घरी आल्यानंतर भक्ती सन्माने पूजिला बरं का. आपल्या घरी देव आला, देव आल्यानंतर आपण त्याची प्रथम औपचारिकता काय केली पाहिजे तर त्याला भक्ती सन्मानाने पूजलं पाहिजे. आणि मग त्यानंतर इतर ज्या काय कामं आहेत ती त्याच्यानंतर बरं का. पहिले राम पूजा फिर काम दूजा बरं का, असं म्हटलेलं आहे. पहिले राम पूजा फिर काम दूजा. एकदा देव घरी आले
की मग देवाची भक्ती आणि सन्मानाने पूजा करायची असते. आणि देवाच्या सोबत जे काही संत मंडळी येतात, जे काही ब्राह्मण मंडळी येतात, जे काही मेळावे येतात, पाहुणेर पंगती संत द्विज वृंदे शोभती. देवाच्या समवेत देव कधी एकटा येत नसतो बरं का. देव कधीही एकटा येत नाही. देवाच्या बरोबर संतांचा मेळावा असतो, बरोबर की नाही. विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळाचा मेळा आहे की नाही. मग असा देव आपल्या सोबत वृंदे, वृंदे म्हणजे मेळावे, संतांचे मेळावे आपल्या सोबत घेऊन येत असतो. आणि म्हणून त्या संतांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी आपल्याला करावा लागतो बरं का. पुढे ते जे संत मंडळी येतात, जे मेळावे येतात, ते देवासमोर देवाच्या चरित्राचं गुणगान करतात. पुढे आरंभोनी कथा, देवाच्या समोर देवाच्याच चरित्राचं गुणगान केलं जातं. याच्यामुळे काय होतो, देव प्रसन्न होतो है की नाही. देवाच्या नामाचं चिंतन केल्यानंतर देवाला आल्हाद वाटतो, देवाला सुख वाटतं, देवाला आनंद होतो. म्हणून देवाचं चरित्र वर्णन करायचं असतं. संत वृंद जे येतात ते देवाच्या चरित्राची कथा करतात. पुढे आरंभोनी कथा, बुक्का माळा गंध अक्षता बरं का. त्यांच्या कपाळाला नेहमी गोपीचंदनाचा टिळा असतो, संतांच्या नाही का. आणि मग देव भक्त आणि असणार नाम एकत्र आल्यानंतर आनंदोत्सव होतो, जसा आज या ठिकाणी आहे. आज आपण सगळे कोण आहोत, भक्त मंडळी आहोत. आपण कोणाला आणले, देवाला आणले. आणि कसं आणलंय, गपचूप आणले का, गप्प आणले का नाही, नामघोष करत आणले की नाही. नामाचा गजर हसत नाचत खेळत देवाला आपण आणलेला आहे, बरोबर की नाही. मग अशा पद्धतीने देवाला आणावं लागतं. आणि म्हणून निळोबारे शेवट सांगतात, निळा म्हणे ब्रह्मानंदे. आज आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ब्रह्मानंदाचं सुख आहे. आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आईचं सुख आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये आईची प्रतिमा आहे की नाही. आणि असल्यामुळे तिचा उदो करत आपण तिला इथं आणलेलं आहे की नाही. त्या आनंदाच्या भरामध्ये आपण सर्वजण नाचत खेळत आजचा उत्सव करत आहोत. म्हणून निळोबाराय सांगतात, निळा म्हणे ब्रह्मानंदे उभयता नाचती आनंदे पाहुणेर पंगती संत द्विज वृंदे शोभती. विठ्ठल बरं का. कुठलाही कार्यक्रम, कुठलाही उपक्रम किंवा कुठलाही सोहळा एकट्याने होत नाही, त्यामागे काहीतरी पार्श्वभूमी असते. आता बरीच वर्ष आम्ही या ठिकाणी येत आहोत, पण यंदाच मला ही इमारत दिसते. काय दिसते, यंदा ही इमारत दिसते. याच्या मागे काहीतरी पार्श्वभूमी असली पाहिजे आणि ती पार्श्वभूमी तुमच्या समोर मांडणं फार गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी काही तरुण एकत्र आले बरं का. बहुजन समाजाचे काही तरुण एकत्र आले. ज्यावेळी तरुण एकत्र येत असतो त्यावेळी क्रांती घडत असते बरं का. त्यावेळी काय घडत असते, क्रांती म्हणजे चळवळ म्हणजे बदल होत असतो, बदल. पहा, निसर्गाच्या आपत्तीमुळे या ठिकाणी असणारे एक वृक्ष उन्मळून पडलं, बरोबर आहे. या ठिकाणी असणारे एक वृक्ष उन्मळून पडलं, हे जोतं जे होतं ते ओसाड झालं. आता हे देवीची जागा आहे, बरोबर की नाही. देवीची जागा अशी कशी ठेवावी म्हणून तरुणांच्या मनामध्ये जर अशी खंत निर्माण झाली. या ठिकाणच्या तरुणांच्या मनामध्ये जराशी खंत निर्माण झाली, अरे आपल्या पंचकृषीचं देवस्थान आणि असं उजाड ओसाड असावं का नाही. असं उजाड ओसाड दिसू नये आपल्याला तरी ते बरोबर वाटत नाही. आणि म्हणून तरुण एकत्र आले. तरुण एकत्र येऊन एक छोटीशी चिंतन बैठक झाली बरं का. सर्व बहुजन समाजाचे तरुण एकत्र आले आणि मग त्या ठिकाणी ठिणगी पेटली आणि विचारामध्ये बदल झाला. काही तरुण एक विचाराचे एका ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी फार मोठा बदल होत असतो, फार मोठा बदल असतो. आणि मग त्या ठिकाणी चिंतन झाल्यानंतर कुठे, मला वाटतं नाला सोपाऱ्याला तुमची काहीतरी मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये ठरलं की आपल्या ग्रामदेवतेची भव्य दिव्य अशी इमारत या ठिकाणी आपण निर्माण करायची.
सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या अनमोल मार्गदर्शनाने ज्येष्ठा श्रेष्ठांना, बाळगोपाळांना, महिलांना, सर्वांना सोबत घेऊन आपण त्या ठिकाणी ही वास्तू निर्माण करायची असं ठरलं. आणि मग त्यानंतर जून जुलै अशा या दरम्यामध्ये मला वाटतं गणपतीच्या आसपास तुमच्या या ग्रामीण पातळीवर तुमच्या बैठका झाल्या. त्याच्यामध्ये सुद्धा तरुणांना तुम्ही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि त्यामुळे हे वैभव निर्माण झालेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. कारण पहा, फळ तेव्हाच गोड लागतं ज्यावेळी त्या फळाच्या मागे काही कष्ट असतात, नाही का? एखाद्या झाडाचं फळ जर आपल्याला आंबट लागलं तर आपण त्या झाडाला शिव्या देता कामा नये का? आपण लावलंय काय ते? नाही. आपण त्याला खतपाणी घातले का? नाही. आपण त्याची जोपासना केली का? नाही. पण या ठिकाणी जो वृक्ष आपण लावलेला आहे तो बहरलेला आहे, त्याचं फळ आता आपल्याला चाखायला मिळत आहे. किती गोड आहे, नाही का? इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला, नाही का? आता प्रत्येक फांदीला जी फळं येतील ना ती सगळी कशी असतील? गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. जर बीजच मुळात गोड असेल तर त्या वृक्षाची फळं कशी असतील? गोड असतील. आणि म्हणून हा सगळा मेळावा या ठिकाणी तुम्ही जो थाटलेला आहात ना, तुमचं करावं तेवढं कौतुक आहे. आई जाकमाता तुम्हाला उदंड आयुष्य देव, उदंड आयुष्य देव, बरं का? विठाला 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 आपल्या कुटुंबाचं रक्षण आपली कुलदेवी करत असते. कुटुंबामध्ये कुलाचार वाढावा, सदाचार व्हावा. आलं का लक्षात? हा. प्रत्येकाला नैतिक जबाबदारी समजावी याकरता कुलदैवत असतं. काय असतं? कुलदैवत असतं. आणि गावाच्या रक्षणाकरता काय असते? ग्रामदेवता असते. काय असते? ग्रामदेवता असते. आपल्या भारतीय संस्कृतीची व्यापकता फार मोठी आहे. त्या व्यापकतेमध्ये आपल्याला 33 कोटी देव अनुभवायला मिळतात. किती कोटी? 33 कोटी. याचा अर्थ 33 प्रकारचे असतात, बरं का? 33 करोड नव्हे, हा, 33 करोड नाही, 33 कोटी प्रकारचे देव आहेत. त्यामध्ये काही अभिमंत्रित देव आहेत, काही अधिष्ठित देव आहेत, नाही का? काही उपास्य देवता आहेत, बरं का? हा, असे अनेक प्रकारचे देवता आहेत. पण आज आपण ज्या देवतेचा सोहळा करत आहोत ती अधिष्ठित देवता आहे. विठाला विठाला तुम्ही म्हणाल कसं काय? तर पहा, भगवान शंकराची पत्नी सती. कोण? भगवान शंकरांची पत्नी सती. आपल्या पित्याच्या घरी यज्ञाकरता पाहुणी आली, माहेरी आली यज्ञाकरता. आपल्या पित्याने म्हणजे दक्ष प्रजापतीने आपल्या घरी राजसूय यज्ञाचं आयोजन केलं, मोठं आयोजन केलं. तत्पूर्वी त्याच्या पूर्वीचा इतिहास थोडासा तुम्हाला सांगून जातो की सती भगवान शंकरांच्या प्रेमात पडली, बरं का? तिने भक्ती केली आणि भक्तीने भगवान शंकराला प्राप्त करून घेतलं. पण याच्या विरुद्ध दक्ष प्रजापतींचं मत होतं की त्या असणाऱ्या योग्याबरोबर माझ्या मुलीचं लग्न होऊ नये. कारण तो कसा राहतो? भस्मवटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्रिज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, गळा वासुकीचे हार. अरे अंगाला राख लावतो, हा, गळ्यामध्ये साप आहे, त्याच्या अंगाला हत्तीचं कातडं आहे, कमरेला वाघाचं कातडं आहे, हा, जटा भार आहे, कधी आंघोळीचा पत्ता नाही, राहणं कुठं स्मशानात आहे. अशा बरोबर माझ्या मुलीने लग्न करावं हे काही दक्ष प्रजापतीला पटेना आणि म्हणून त्याने थोडासा विरोध केला. पण त्याच्या विरुद्ध दिशेने जाऊन सतीने भक्तीने भगवान शंकराला प्राप्त करून घेतलं आणि त्यांच्याशी विवाह केला. दरम्यान काही काळाने दक्ष प्रजापतीने सर्व प्रजापतींच्या अध्यक्षतेमध्ये उपस्थितीमध्ये एक मोठा यज्ञाचं आयोजन केलं. जसं आज आपण नामयज्ञ या ठिकाणी करत आहोत तसं मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं. आणि त्या आयोजनामध्ये सर्व असणाऱ्या पृथ्वीवरील लोकांना, सर्व प्रजापतींना आमंत्रित केलं. सर्वांना आमंत्रित केलं, फक्त जावयाला बोलवलं नाही.
कोणाला? भगवान शंकराला बोलवलं नाही. ठीक आहे म्हटलं, आता भगवान शंकरवाला भोळे बाबा, त्यांना काही फरक पडत नाही, कोणी बोलवा कोणी नको बोलवू, नाही का? हा, ते अत्यंत योगी स्वभावाचे आहेत बरं का. हा, अत्यंत योगी स्वभावाचे म्हणजे कुठल्याही प्रकारची आस्था नाही, कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही. सद्गतीत म्हणजे भगवान शंकर हे नामचिंतनामध्ये समाधी अवस्थेमध्ये असायचे बरं का. असे असणारे भगवान शंकर, त्यांना काही सुखदुःख वाटलं नाही. म्हटलं सासऱ्यानं बोलव नाही तर नाही बोलव, काही फरक नाही पडत आपल्याला. पण सतीचं मन राहीना. सती म्हटली स्वामी, बाबांच्या घरी यज्ञ आहे, सर्वांना आमंत्रण आहे, मलाही गेलं पाहिजे. भगवान शंकर म्हटले जाऊ नको, नाही का? भगवान शंकर म्हटले जाऊ नको, तू जर गेलीस तर त्या ठिकाणी तुझी अवहेलना होईल, तुझा अपमान होईल, तुला ते सहन होणार नाही. पतीचं ऐकावं तर माहेरला जाण्याची संधी हुकते, नाही का? माहेरला जाता येत नाही. पण जर माहेरला गेलो पतीचं न ऐकता तर सर्व गणगोत्र मिळेल, सगळ्यांच्या सुखादुखाच्या भेटी होतील, नाही का? सगळ्यांना विचारपूस करायला मिळेल, सर्वांचं प्रेम मिळेल. या आशेनं सती जी आहे ती भगवान शंकरांच्या मताच्या विरुद्ध परवानगी शिवाय कुठे आली? माहेरला आली. माहेरला आल्यानंतर तिची जी अपेक्षा होती की सर्वांनी माझ्याशी प्रेमाने बोलावं, त्या अपेक्षेचा भंग झाला. कुणी तिच्याशी बोले ना, बोलणं सोडा, तिला कुणी पाहिलं सुद्धा नाही. हा, पाहिलं सुद्धा नाही. एवढा अपमान त्या सतीचा झाल्यानंतर सतीने मनामध्ये विचार केला, आता या अपमानास्पद चेहऱ्याने मी माझ्या स्वामींकडे, माझ्या मालकाकडे जर गेले तर मालक मला स्वीकार करतील, पण आयुष्यामध्ये कुठल्या तरी वळणावर मला ते बोलून दाखवतील, नाही का? मग त्यावेळी मला ते सहन होणार नाही. आणि तो अपमान त्यावेळी असह्य होण्यापेक्षा आत्ताच आपण आपल्या देहाचा त्याग करणं बरं आहे. आणि असं म्हणून सतीने असणाऱ्या प्रजापतीच्या यज्ञकुंडामध्ये आपल्या देहाची काय दिली? आहुती दिली. हा सर्व वृत्तांत जो आहे तो लाईव्ह टेलिकास्ट कैलासामध्ये जाऊन एका बाबाने सांगितला. कोणी सांगितला असेल? कोणी सांगितला? आताच 4G 5G नाही बरं का. हा, ते नेटवर्कच भारी. नारद महर्षींचं जे नेटवर्क आहे ना, ते आताच्या 4G 5G पेक्षा कितीतरी भारी आहे. नारद महर्षी आले, पण त्यांना माहित होतं जर मी भगवान शंकरांना सहजरित्या हे जर सांगितलं आणि ते क्रोधित झाले तर मात्र आपलं काही खरं नाही. नारद महर्षी आले, भगवान समाधी अवस्थेमध्ये असताना भगवंताला हाक मारली, आवाज दिले, म्हटले प्राणनाथ. समाधी अवस्थेतून जागृत झाल्यावर भगवान शंकरांनी नारदांना प्रणाम केला. म्हटले काय झालं? काय नाही म्हटले, एक अघटित घटना घडलेली आहे. जे घडू नये ते घडलेलं आहे. दक्ष राजाच्या राजसूय यज्ञामध्ये सतीने आपल्या देहाची आहुती दिलेली आहे. एवढंच बोलल्याने नारद तिथून निघून गेले. आता हे एवढं कळल्यावर भगवान शंकर शांत राहतील का? नाही. भगवान शंकर तिथून निघाले, आपले शिवगण घेतले आणि थेट दक्ष प्रजापतीच्या इथे येऊन असलेल्या त्या सर्व यज्ञाचं काय केलं? उल्लंघन केलं. सगळी नासाडी केली, सगळ्यांना चोप दिला. घनघोर असं युद्ध झालं. दक्ष प्रजापतीचं मुंडकं उडवलं. काय केलं? त्याचं मुंडकं उडवून टाकलं, त्याला मारून टाकलं, त्याचा वध केला. आणि त्या यज्ञामध्ये असलेल्या सतीचं प्रेत उचललं. ते सतीचं प्रेत उचललं आणि कैलासापर्यंत जाईपर्यंत ज्या ठिकाणी सतीच्या प्रेताचे अवशेष पडले त्या ठिकाणी अशी शक्तिपीठ निर्माण झाली. विठ्ठल विठ्ठल आज आपण संपूर्ण भारतवर्षामध्ये जेवढी शक्तिपीठ पाहतो, ती शक्तिपीठ इतर कुणी नसून म्हणजे हेंदरी दैवत नाहीत बरं का. आपण बांधावर दगडाचे देव जे करतो तसे हे देव नव्हेत बरं का. हे अधिष्ठित देवता आहेत. हे कसे आहेत? हे अधिष्ठित देवता आहेत. हे प्रत्यक्ष स्वयंभू देवता आहेत बरं का. आणि म्हणून ज्या ठिकाणी माते सतीचे अवशेष त्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी ही
अशी शक्तिपीठ तयार झाली. म्हणून आज ज्या रूपामध्ये आपण आई जाकमतीचं पूजन करतोय ती इतर दुसरी कोणी नसून कोण आहे, प्रत्यक्ष सती माता आहे. विठ्ठल 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 हो. म्हणून आज या ठिकाणी आपण देवाला नाचत खेळत घरी आणलेला आहे. हा, आपल्या निवासस्थानी आणलेला आहे. निळोबाराय सांगतात, देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. निळोबाराय आहे एकनिष्ठ भक्त आहेत तुकोबारायांचे बरं का. निळोबारायांच्या जीवनामध्ये हा जो प्रसंग आहे, जो अभंग आहे, त्या अभंगाचा प्रसंग कधी घडला? ज्यावेळी तुकोबारायांचं वैकुंठागमन झालं. ज्यावेळी तुकोबारायांचं वैकुंठागमन झालं त्यावेळी निळोबायांना याची परिचिती नव्हती बरं का. निळोबारायांना हे माहित नव्हतं की आपले स्वामी वैकुंठाला गेलेले आहेत. हा, त्यानंतर त्यांनी काय केलं? अनुष्ठान मांडलं. कुणी? निळोबारायांनी अनुष्ठान मांडलं आणि त्या अनुष्ठानाच्या योगाने देव प्रसन्न झाले. देव स्वतः निळोबारायांच्या समोर प्रकट झाले आणि निळोबारायांना आवाज दिला. म्हटले, निळोबाराया उठा, मी आलोय. नाही का? निळोबाराय म्हणतात, देवा प्रार्थीला वाचून आला असी का? तू लागी येथे बोलाविले कोणी? नाही का? मी तुकोबारायांचा जर धावा करतोय तर तुम्हाला येण्याची या ठिकाणी काही आवश्यकता नाही, असं बोलू शकतो का हो कोण देवाला? पहा केवढा मोठा अधिकार आहे संतांचा. हा, तुम्ही जर तपश्चर्या करायला लागलात आणि अचानक जर देव तुमच्या समोर आला तर तुम्ही नाकाराल का देवाला? नाही ना, म्हणाल आयता आला. हा, एवढे मोठे मोठे तपश्चर्या करून देव प्रसन्न होत नाही आणि अचानक जर देव समोर आला तर नाही का, केवढं भाग्य आपलं. असं त्या निळोबारायांच्या बाबतीत घडलं. पण निळोबाराय देवाला ठामपणे बोलतात, निळोबाराया इथं मला तुमची अपेक्षा नाहीये. कोणाची अपेक्षा आहे? तुकयाचा धावा करीत असो. नाही का? तुकोबारायांचा धावा करतोय, त्यांना पाठवा म्हणजे माझं समाधान होईल. नाही का? तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले आणि सदेह वैकुंठातून 2 वेळा आले. एकदा आपल्या कन्येकरता आले आणि एकदा निळोबारायांकरता आले. ज्यावेळी निळोबारायांकरता तुकोबाराय आले, त्या आल्यानंतर निळोबारायांना जो अनुभव आला तो अनुभव निळोबाराय या अभंगाद्वारे मांडतात. त्या अभंगाच्या पहिल्या चरण. देवा घराला सन्मानी पूजिला. बर का? निळोबाराय म्हणतायत, मला देवा समान असणारे तुकोबाराय माझ्या जीवनामध्ये परत आले आणि मग परत आल्यानंतर देवासाठी जसं आपण कार्य करतो, देवासाठी जसा आपण सन्मान करतो नाही का, तसा सन्मान त्या ठिकाणी माझ्या पद्धतीने या ठिकाणी तुकोबारायांचा माझ्याकडून व्हायला पाहिजे. बरं का? देव घरा आला. बरं का? देव, देव या शब्दाची व्याख्या काय आहे आपल्या मते?
विठ्ठल 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 देव 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 म्हणजे नक्की काय संकल्पना असेल पहा. आपल्यासारखं एक गाव होतं, आपल्यासारखं एक गाव होतं. त्या गावामध्ये मंदिर नव्हतं. काय नव्हतं? मंदिर नव्हतं. आजूबाजूच्या परिसरामध्ये असेच सत्संगाचे वातावरण पाहिल्यानंतर त्या गावाने जरा विचार केला की आपल्याही गावामध्ये असा काही आध्यात्मिक कार्यक्रम व्हावा, पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपली सुद्धा प्रगती व्हावी. या उद्देशाने सर्व गाव एका बैठकीवर जमलं आणि ठरलं बरं का की आपल्या गावामध्ये मंदिर बांधायचं. कुठल्या देवतेचं बांधायचं हे ठरलं नाही, फक्त मंदिर बांधायचं एवढं ठरलं. आता चांगल्या गोष्टीला फार वेळ लागत नाही आणि वाईट गोष्टीला सुद्धा लागत नाही. सर्वांचं नियोजन एकमताने एका बैठकीवर निर्णयात निघालं. म्हटले मंदिर बांधायचं. ठीक आहे. काही कालावधीमध्ये म्हणजे 1 महिनाभरामध्ये सगळ्यांची मिळवमिळव झाली. हा, यथासांग यथोचित असं गावाला शोभेल असं मंदिर त्या ठिकाणी निर्माण झालं बरं का. आता मंदिर निर्माण झाल्यानंतर मंदिरामध्ये कोण बसवलं पाहिजे? देव बसवलं पाहिजे की नाही? हा, आता पुन्हा एकदा बैठक बसली गाववाल्यांची. अरे म्हटले मंदिर तर आपण बांधलं, पण आता या मंदिरामध्ये देवाची स्थापना करायची आहे. पण कुठल्या देवाची स्थापना करायची याचा निर्णय आपण घेतला नाही अजून, नाही का? हा, आता पुन्हा एकदा विचार सल्ला मसलत झाल्यानंतर पुन्हा गावकऱ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं अमुक अमुक देवतेची स्थापना त्या ठिकाणी करायची. काय करायची? अमुक अमुक देवतेची त्या ठिकाणी स्थापना करायची. आणि म्हणून ठरलं सर्व गाव आणि त्या गावचे जे कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते गेले कोणाकडे? शिल्पकाराकडे. कोणाकडे गेले? शिल्पकाराकडे गेले. विठ्ठल 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 शिल्पकाराकडे गेल्यानंतर त्या शिल्पकाराला विचारलं. म्हटले आम्हाला एक सुंदर अशी भगवंताची मूर्ती पाहिजे बरं का. सुंदर अशी भगवंताची मूर्ती पाहिजे. पाहिजे म्हटल्यानंतर त्या शिल्पकाराने प्रश्न विचारला, तुम्हाला कोणत्या देवाची मूर्ती पाहिजे? काय विचारलं? तुम्हाला कोणत्या देवाची मूर्ती पाहिजे? गावकऱ्याने सांगितलं आम्हाला अमुक अमुक देवाची मूर्ती पाहिजे. ठीक आहे म्हटले. पाथरवटाने 2 दगड दाखवले. किती दगड दाखवले? 2 दगड दाखवले. त्या 2 दगडामध्ये एका दगडाची निवड करण्याकरता गावकऱ्यांना सांगितलं. गावकऱ्यांनी एका दगडाची निवड केली. आता निवड करत असताना ते 2 दगड एकामेकाशी बोलतायत. 2 जे दगड आहेत, मूर्ती दगडाचीच असते ना? मूर्ती दगडाचीच असते की नाही? हा, असणारे ते 2 दगड एकामेकाशी बोलतायत. ज्याची निवड झालीये त्याला निवड न झालेला दगड बोलतोय, वा वा तुझी निवड झाली, बरं झालं मी वाचलो. मी का वाचलो? कारण आता तू शिल्पकाराच्या हाताखाली जाणार आणि तो काय करणार? तुला हातोड्याने घणाने चिणीने काय करणार? फोडणार तुला बरं का. हा, तुला असह्य वेदना देणार तो. कोण बोलतोय? जो न निवडलेला दगड आहे तो निवडलेल्या दगडाला बोलतोय बरं का. अमुक अमुक देवाची मूर्ती आम्हाला या दगडामध्ये पाहिजे असं गावकऱ्याने सांगितलं. शिल्पकाराने त्या दगडामध्ये मूर्ती घडवण्याचं काम सुरू केलं. काही दिवसांनी मूर्ती तयार झाली. काय झाली? मूर्ती तयार झाली. पण मूर्ती तयार करण्याआधी ज्या मूर्तीची संकल्पना गावकऱ्यांनी त्या शिल्पकाराला सांगितलेली ती संकल्पना आपल्या मनामध्ये ठेवून त्या शिल्पकाराने त्या दगडावर काम केलं. याचा अर्थ काय? की त्याला त्या दगडामध्ये नको असलेला भाग त्याने काय केला? काढून टाकला. काय केला? काढून टाकला. आधी दगड कसा होता? त्याला आकार नव्हता बरं का. पण मनामध्ये एक संकल्पना निर्माण झाली की अमुक अमुक देवाची मूर्ती आपल्याला तयार करायची आहे आणि म्हणून त्या मूर्तीचा आकार या दगडामध्ये येण्याकरता नको असलेला भाग आपल्याला काय करून टाकावा लागेल? काढून टाकावा लागेल. आणि तेव्हाच ती मूर्ती तयार
होईल. त्या शिल्पकाराने तसं काम केलं. त्याला नको असलेला भाग त्याने काढून टाकल्याप्रमाणे परिणाम असा झाला, त्याच्या मनामध्ये जशी संकल्पना होती, जशी गावकऱ्यांची इच्छा होती, त्या पद्धतीने सुबक, आकर्षक, उत्कृष्ट अशी एक मूर्ती तयार झाली. बरं का, काय झाली? तयार झाली. गावकरी आले, मूर्ती पाहिली, वा वा वा, समाधान वाटलं. अतिशय सुंदर मूर्ती आहे. गावकऱ्यांनी मूर्ती उचलली, आणली आणि मंदिरामध्ये स्थापन केली. स्थापन केल्यानंतर सर्व वेदपाठक आले, तिच्यामध्ये मंत्रघोषाने त्याच्यामध्ये प्राण संजीवनी केली, नाही का? मंत्रोच्चार करून त्याच्यामध्ये तिला अभिमंत्रित केली, तिच्यामध्ये संजीवनी मंत्र टाकला आणि ती मूर्ती जी आहे ती देवतत्वाला प्राप्त झाली. आता त्या मूर्तीमध्ये गावकरी येऊन काय करू लागले? काय करू लागले? पाया पडू लागले, पूजा करू लागले. पण ज्यावेळी तो दगड होता त्यावेळी कोणी पाय पडलं का हो? का नाही पडलं? कारण असं आहे, जोपर्यंत तो दगड होता तोपर्यंत त्याच्या कोणी पाया पडलं नाही. बरं, आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, ज्यावेळी मूर्ती तयार नव्हती त्यावेळी तो काय होता? दगड होता. मूर्ती कशाची तयारी केली? दगडाची केली. जी मूर्ती मंदिरामध्ये स्थापन केली ती कशाची आहे? दगडाची आहे. आता ती दगडाची मूर्ती काय झाली? देव झाली. ऐकताय ना तुम्ही? आता ती मूर्ती दगडाची देव झाली. मग त्या मूर्तीमध्ये असणारा देव आहे की तो दगड आहे? काय आहे? देव आहे. मग देव दगड आहे, मग दगड देव आहे, नाही का? त्या मूर्तीला किंवा त्या पाषाणाला किंवा त्या दगडाला त्याच वेळी देवाचं तत्व प्राप्त झालं, ज्यावेळी त्याच्यामध्ये असणारा नको असणारा भाग निघून गेला. बरं का? हा, आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा जो नको असलेला भाग जर आपण काढून टाकला तर आपण सुद्धा देवतत्वाला प्राप्त होऊ शकतो. बरं का? हा, लक्षात घ्या. आपण सुद्धा काय होऊ शकतो? देवतत्वाला प्राप्त होऊ शकतो, नाही का? माऊलींची एक सुंदर ओवी आहे. माऊलींची एक सुंदर ओवी आहे. शरीर सुखाचे घोसुले, विठाला विठाला विठाला. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. बरं का? माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सांगतात, या शरीराने जर निश्चय केला ना तर आपण देवापर्यंत पोहोचू शकतो. बरं का? आद्य गुरु शंकराचार्य सांगतात, मी नेहमी सांगतो बरं का, कीर्तनामध्ये, अमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलो मनौषधम अयोग्यो पुरुषो नास्ति नियोजस्तत्र दुर्लभः. बरं का? या जगामध्ये येणारा प्रत्येक माणूस जो आहे तो देवतत्वापर्यंत पोहोचू शकतो. फक्त जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याने आपल्या जीवनाचं नियोजन त्या पद्धतीने केलं पाहिजे. विठाला विठाला. नको असलेला भाग त्या दगडातून निघून गेला, परिणाम असा झाला त्या दगडाचा देव झाला. बरोबर की नाही? आता त्या दगडाची पूजा होऊ लागली, ते देवाची पूजा होऊ लागली. रोज रोज रांगाच्या रांगा देवळामध्ये येऊ लागल्या, लोकांची गर्दी होऊ लागली. आता लोक येताना रिकामे येत नाहीत, नाही का? लोक काय येताना रिकामे येतात का? नाही का? आरतीचं ताट, त्याच्यामध्ये धूप, कापूर, गुलाल, अबीर, पिंजर, अगरबत्ती आणि सोबतीला काय? श्रीफळ, नाही का? आता ते श्रीफळ घेऊन आले लोक, श्रीफळ घेऊन यायला लागले. पण अडचण अशी झाली, देवासमोर नारळ फोडायचा कुठं? येते लक्षात तुमच्या? अडचण अशी झाली, एवढं मोठं लाखाचं मंदिर बांधलं, सुंदर अशी मूर्ती त्या ठिकाणी स्थापित केली. हा, आता त्या देवाला जो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्या श्रीफळ फोडायचं कुठं? म्हणून गावकऱ्यांनी पुन्हा एकदा विचार केला. म्हटले, आता आपण पुन्हा कुठं गेलं पाहिजे? शिल्पकाराकडे गेलं पाहिजे. आता शिल्पकाराकडे पुन्हा गावाचा मोर्चा आला. म्हटले, बाबा, एवढं सुंदर मंदिर बांधलं, सुंदर मूर्ती प्रस्थापित केली, पण त्या ठिकाणी एक दगड नारळ फोडायला ठेवला,
नाही. आता दगड कुठला नेला? जो राहिलेला दगड होता, जो त्यांनी न निवडलेला दगड होता, तो दगड कुठे गेला? त्या देवाच्या पायाशी गेला, बरं का. आणि आता जो जो माणूस मंदिरामध्ये येतो तो काय करतो? त्याच्यावर काय करतो? नारळ फोडतो, बरं का. आता वरती दगडामध्ये असणारा देव किंवा देवातला असणारा दगड, वरचा देवातला असणारा दगड त्या खालच्या दगडाला बोलतो, तू जर तेव्हा चिणीचे, हातोड्याचे, घणाचे घाव सहन केले असतेस तर आज तू कुठे असतास? माझ्या जागी असतास, बरोबर की नाही? आज तू कुठे असता? माझ्या जागी असता. आणि मी कुठे असतो? तुझ्या जागी असतो. विठाला विठाला असा देव अभिमंत्रित झाल्यानंतर त्याची यथासांग पूजा होणं गरजेचं आहे. देवाची पूजा म्हणजे काय? पोराचा खेळ नाही, बरं का. एकदा दामाजी शेट्टी गेले बाहेर आणि नामदेवरायाला सांगितलं देवाची यथासांग पूजा करायची आणि देवाला काय करायचा? नैवेद्य दाखवायचा. म्हटले नामा, आजपासून 5 दिवस मी बाहेर गावी जाणार आहे, माझ्या देवाला नैवेद्य दाखवायचा. कोणाला? पांडुरंगाला, बरं का. 5 वर्षाचे नामदेवराय आहेत. सकाळी उठले, आंघोळ केली, यथा सांग आंघोळ केली, सर्व विधी आटोपला. आई म्हटली नामा, नैवेद्य तयार आहे, घेऊन जा आणि दाखवून ये. आपण फक्त दाखवतो की नाही? आपण दाखवतो, बरं का. आमच्याकडे युरोबाची जत्रा भरते, छबिना, तुम्हाला माहित असेल, महाडचा छबिना, बरं का. तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो, आजही ते देवता जागृत आहे. रात्री ज्यावेळी झोळाईची पालखी येते, ज्यावेळी झोलाई मातीची पालखी येते, त्यावेळी देवाला नैवेद्य दाखवला जातो रात्री 12 नंतर. आणि कवाडं बंद केली जातात. मंदिरामध्ये पुजारी सुद्धा थांबत नाही. आणि थोड्या वेळाने गोमुखातून खरकट पाणी बाहेर येतं. लक्षात आलं तुमच्या? काय लक्षात आलं? याचा अर्थ दाखवलेला नैवेद्य कोण खातो? प्रत्यक्ष भगवान खातो, बरं का. काही नास्तिकांनी मला विचारलं, का तुम्ही नैवेद्य दाखवता, देव खातो का? देव खातो का? म्हटले नसेल खात, तुम्हाला काय फरक पडतो? कारण नास्तिक हे असेच असतात, बरं का, देवाच्या विरोधात. वास्तविक ते त्यांच्यासारखी देवाची भक्ती कोण करत नाही, नास्तिकांसारखी, बरं का. कारण त्यांचं मतच असतं देव नाही, देव नाही, सगळं आहे पण देव नाही. हे त्यांचं देवाबद्दलचं जे मत आहे ना, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, बरं का. विठाला विठाला असा असणारा देव, त्याची औपचारिकता निळोबाराय सांगतात, भक्ती सन्माने पूजिला, बरं का. भक्ती आणि सन्मान देवाचा होणं गरजेचं आहे, बरं का. आपल्या पाया पडण्यामध्ये सुद्धा भाव असला पाहिजे, नाही का. आता सध्या अशी परिस्थिती आहे, आपण बाई करून जाताना एखादं मंदिर जर लागलं तर कसं पाया पडतो आपण? दुसरा हात कुठे गेला आपला? दुसरा हात आहे ना, थोडं थांबावं, 2 हात जोडावे, 2 हाताने नमस्कार करावा, नाही का. एवढी औपचारिकता देवाला नको आहे. देवाला भाव पाहिजे, भाव, नाही का. अंतरीची घेतो जोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा, विठाला विठाला हो. अशी औपचारिकता देवाला पाहिजे, देवाचा सन्मान केला पाहिजे, नाही का. भक्ती सन्माने पूजिला, बरं का. देवाची औपचारिकता केली. एकदा काय झालं, विदुर काकांच्या घरी देव आले, बरं का. आता देव शिष्टाई करण्याकरता हस्तिनापुरात गेले होते. 5 मिनिटं घेतो तुमची, चालतील का? फक्त 5 मिनिटं घेतो. झाले 1:45. मला 1:30ची वेळ होती, कारण कीर्तन सुटायच्या वेळेला मला उभं केलंय. माझी वेळ कितीची आहे पत्रिकेमध्ये? 10:30. आणि कीर्तन संपण्याची वेळ किती आहे पत्रिकेमध्ये? 12:30. वा, असो.
आनंदाला पर्याय नाही, आनंदाला पर्याय नाही बरं का. आनंद म्हणजे देव. तुम्ही मला सांगा, आपण सगळे मराठी आहोत की नाही? आपण सगळे मराठी आहोत. मराठी शब्दमालेमध्ये आनंद शब्दाला विरुद्ध अर्थी शब्द सांगा मला. तो समानार्थी शब्द झाला. विरुद्ध अर्थी शब्द विचारला. सुख हे दुःखाचं विरुद्ध अर्थ शब्द आहे. आनंदाला विरुद्ध अर्थी शब्द नाही. अख्ख्या मराठीमध्ये आनंदाला विरुद्ध अर्थी शब्द नाहीये बरं का. म्हणून आनंद हे देवाचं नाव आहे आणि देव म्हणजेच आनंद आहे आणि देवाला पर्याय नाही, आनंदाला पर्याय नाही. म्हणून तुम्ही सकाळपासून जो आनंद व्यक्त करताय ना त्याला पर्याय नाही. विठ्ठल पाहुणेर पंगती. एकदा विदुर काकांच्या घरी देव आले. शिष्टाई करण्याकरता गेलेले देव दुर्योधनाला वाटलं माझ्या हस्तिनापुरामध्ये माझ्या महालामध्ये येतील म्हणून भव्य दिव्य असं हस्तिनापूर सजवलं दुर्योधनाने. कशा करता? आपलं वैभव, आपली पद, आपलं प्रतिष्ठा, आपलं अहंकार दाखवण्याकरता की मी किती मोठा आहे. कोण? दुर्योधन. पण हस्तिनापूरच्या वेशीवर आल्या आल्या देवाने मोर्चा वळवला आणि गेले कुठं? विदुर काकांच्या झोपडीत गेले नाही का. बडे बडे मंदिर कौन काम के, भाव अगर नहीं पावे उद्धवा चल विदुरा घर जावे. उद्धवाला सांगितलं भगवान श्रीकृष्णाने इकडं आपलं काम नाही. हे जेवढं दिसतंय मोठं ना, मोठा घर पोकळ वासा अशी म्हण आहे नाही का. मोठ्या घरामध्ये सगळं चांगलं असेल असं नाही. म्हणून आपण कुठं जायचं? गरीबाच्या घरी जायचं नाही का. दरदरीत पाण्या माझी रांदी आल्या कण्या, मोडक्या त्या बाजावरी वाकळाच्या शेजा. तुकोबरा एका अभंगाद्वारे सुंदर असं वर्णन करतात. देव घरी आल्यानंतर देवाची औपचारिकता कुठल्या पद्धतीने व्हायला पाहिजे? पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार, खोप मोडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझी रांदी आल्या कण्या. मला सांगा, एक मोठं एवढं पातेलं घेतलं, एवढं मोठं पातेलं घेतलं, ते भरून पाणी ठेवलं, त्याला आंदण आलं आणि त्याच्यामध्ये फक्त पसाभर कण्या टाकल्या. किती? फक्त पसाभर कण्या टाकल्यावर किती घट्ट खीर होईल? होईल का? अरे 3 महिने घातले तरी ती खीर घट्ट होणार नाही, नाही का. अशी असणारी खीर देव आवडीने खातो का? त्याच्यामध्ये भक्ती आहे, त्याच्यामध्ये भाव आहे. अशी औपचारिकता देवाची झाली पाहिजे. म्हणून भक्ती सन्माने पूजेला देव घरी आल्यानंतर आनंद होतो. आणि म्हणून आता जे कीर्तन सुटल्यानंतर आपल्याला जो मिळणार आहे त्याला काय म्हणणार? काय म्हणणार? प्रसाद. पाहुणेर पंगती. आपल्या पंक्ती पडणार आहेत बरं का. संत द्विज वृंदे सोबती. आलेले सर्व कोण आहेत? संत आहेत. इथं जमलेला प्रत्येक माणूस कोण आहे? संत आहे. कारण त्याच्या हृदयस्थ आज कोण आहे? मा भगवती आहे. बरोबर का नाही? हा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देव पंचायतन सांगितलं जातं माहितीये का. प्रमुख 5 देवता आहेत, त्यापैकी एक मा भगवती आहे. कोण आहे? मा दुर्गा आहे, जिची आज आपण पूजा करतोय बरं का. हा. म्हणून आपल्याला सर्वांना पूजा प्रसाद मिळणार आहे. पाहुणेर पंगती संत द्विज वृंदे सोबती. आणि याच्यानंतर आता जे चाललेलं आहे ते पुढे आरंभोनी कथा. आता आपण देवासमोर काय करतोय? देवाची कथा करतोय. ही कथा करत असताना ज्यावेळी विठोबा रखुमाई गजर होईल त्यावेळी आपल्याला गंध लावला जाईल. त्यावेळी काय होईल? आपल्या सर्वांना काय होईल? गंध लावला जाईल. बुक्का, माळा, गंधाक्षता. आणि असं सगळं झाल्यानंतर जो आनंद आपल्या सर्वांना प्राप्त होईल त्या आनंदाच्या भरामध्ये देव, आपण भक्त आणि देवाचा चाललेला जय घोष नामे नाम, या नामामध्ये आपण कथा त्रिवेणी संगम करून आनंदामध्ये नाचू नाही का. निळा म्हणे ब्रह्मानंदे उभयता नाचती आनंदे नाही का. पाहुणेर पंगती संत द्विज वृंदे सोबती. ते वाटू नका. ऐकलं का? ते वाटू नका प्लीज. विठाला विठाला विठाला.
सोहळा आहे आणि या सोहळ्याप्रित्यर्थ आपण सर्वांनी कष्टाने ही उभारलेली जी इमारत आहे या इमारतीची काया वृद्धिंगत हो बरे का. देवाकडे प्रार्थना करतो की या सर्व तरुण मंडळांची भरभराट हो, यांच्या आयुष्यामध्ये उदंड यश यांना प्राप्त हो. आईच्या कृपेने सर्वांचं आयुष्य सुखाने आनंदाने भरून जावं अशी देवाकडे प्रार्थना करूया आणि देवाचं भजन करूया. विठोबा रखुमाये 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा अयोध्येचा राम गोकुळीचा श्याम पंढरीचा पांडुरंग विठ्ठले रखुमाई पंढरीचा पांडुरंग विठ्ठले रखुमाई अयोध्येचा राम गोकुळीचा श्याम पंढरीचा पांडुरंग विठ्ठले रखुमाई राम गोकुळीचा श्याम पंढरीचा पांडुरंग विठ्ठले विठोबा रखुमाई 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 कुंडली गवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय श्री तुकाराम महाराज की जय हा, सगळ्यांना विडाला विडाला देवघरा आला भक्ते सन्माने पूजला पाहुणेर पंगती संत द्विज वृंद शोभती. पुढे आरंभोनी कथा बुक्का माळा गंधाक्षता पाहुणेर पंगती संत द्विज वृंद शोभती. निळामणे ब्रह्मानंदे उभयता नाचती आनंदे पाहुणेर पंगती संत द्विज वृंदे शोभती. विठ्ठल विठ्ठल म्हणून आज आपल्या आनंदामध्ये दुधामध्ये साखर पडलेली आहे बरं का. आज आपल्या जीवनामध्ये देवाचं आगमन झालेलं आहे आणि देव एकदा जीवनामध्ये आला की जीवनामध्ये बाकी काही उरत नाही बरं का. कलियुगामध्ये देवाशिवाय पर्याय नाही. कलियुगामध्ये देवाशिवाय पर्याय नाही म्हणून कलियुगामध्ये संतांनी सांगितलेले आहे कलियुगी उद्धार हरीच्या नाम. कारण आता कलीचा प्रभाव एवढा आहे फार वाईट परिणाम आहे कलीचा बरं का. आपल्या सर्वांना ज्ञात आहे काय कलीचा परिणाम चाललेला आहे नाही का. ऐका या कलियुगाची तरी पुत्र तो होईल गा दादा पित्याचा वैरी. व्रतार सोडून घरोघरी हिंडतील नारी. एवढी कलियुगाची सांगू का पुढं सांगू का.
5 वर्षाची कन्या भ्रतार मागेल, 6 वर्षाची कन्या गर्भीण राहील, बहीण भावा दोघाचा विवाह लागेल. आता सध्या कलियुगामध्ये हे सगळं चालू आहे. म्हणजे संतांनी जे बोललेलं आहे त्याच्यामध्ये इतकासा सुद्धा बदल नाही. आलं का लक्षात? आणि हे कोण सांगतं बरं का? हे जे शकून म्हणजे आपण जे आता जे घडतोय हे भविष्य कोण सांगतं? स्वतः भगवती आई सांगते बरं का. जी माहूर देवला आहे. कुठे आहे? माहूरगडला. माहूरगडला कोण आहे? रेणुका माता. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, शकून सांगावया आलिया माई माझे नाव, 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 आलिया माई माझे नाव, माई माझे नाव, माई माझे नाव, ए माई माझे नाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, शकून 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 सांगावया आलिया माई माझे नाव, शकून सांगावया आलिया माई माझे नाव, शकून सांगावया आलिया माई माझे नाव, शकून सांगावया या माई माझे नाव. म्हणून कलियुगामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवतेशिवाय, आपल्या ग्रामदेवतेशिवाय आणि आपल्या आराध्य देवता भगवान पंढरीश पांडुरंगाशिवाय पर्याय नाही बरं का. तुम्ही सर्व कमवाल जीवनामध्ये बरं का. किती कमवलं तरी ते इथंच राहणार आहे. आपण आलोय कुठून? देवाकडून आलेलो आहोत. कुठून आलेलो आहोत? देवाकडून. आणि जाणार कुठे? देवाकडे जाणार आहे नाही का. म्हणून हे जर आपण संतांनी सांगितलेलं ऐकलं नाही तर एक पिंगळा सांगतो बरं का. काय सांगतो? एक पिंगळा सांगतो. तुमच्या आवडी खातर सांगतो. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, शरद शेवटी काळ बांधून नेईल, शरद शेवटी काळ बांधून नेईल, सरते शेवटी काळ बांधून नेईल, सरते शेवटी काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमच्या गावा जाईल, एक जनार्दने आमचे काय जाईल, एक जनार्दने आमचे काय जाईल, एक जनार्दने आमचे काय जाईल, आमचे काय जाईल, काय जाईल, आमचे काय जाईल, आमचे काय जाईल. पिंगळा 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 महाद्वारे बोल बोली तो देखा, 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 बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारे बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारे बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारे. कलियुगामध्ये एकच साधन आहे, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी. म्हणून आपल्या कुलदेवतेचं, आपल्या इष्टदेवतेचं, आपल्या ग्रामदेवतेचं सद्गतीत होऊन आपण चिंतन केलं पाहिजे. निरंतर त्यांची आठवण आपल्या चित्तामध्ये ठेवलं पाहिजे. या ठिकाणी हा सर्वांना प्रेमपूर्वक विनंती म्हणा किंवा प्रार्थना म्हणा ही करतो. आणि तुम्हा सर्वांचं दर्शन घेऊन या ठिकाणी आपल्या या चिंतन सेवेकरता आमच्या विभागातून ही सर्व लहान थोर मंडळी आलेले आहेत. आणि
आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ज्यांच्या नावात देवाचं नाव आहे. गोविंद म्हटल्यानंतर गोविंद गोविंद मना लागली या छंद, बरं का. हा असं गोड व्यक्तिमत्व आणि पोलादपूर तालुक्याचं वैभव आहे ते, बरं का. हा यांच्या आवाजाला पोलादपूरमध्ये आजतागायत तोड नाही, बरं का. हा अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि तितकंच गोड स्वभाव असे असणारे गोविंददादा आपल्या या सेवेकरता आपल्याला लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे आमचा नियांत सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. हे सर्व मंडळी जी प्रेमाची आहेत. आमचा वेदांत आहे, आमचा संस्कार आहे आणि आम्हाला गोड अशी पावली शिकवणारे आमचे तुषारदादा आहेत. सर्व ही मंडळी आमचे दशरथ मामा इथं मला सगळे परिचित आहेत. सगळे जेवढे आमचे गुरुवर्य विष्णूबाबा चिमावेकर आहेत, आणखीन सर्व मंडळी जी काही परिचयाचे आहेत त्यांना सर्वांना प्रेमपूर्वक धन्यवाद देतो. विनम्र भावाने त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी सेवा समर्पित करतो. तरी न्यून्यते पुरते अधिक ते सरते करुणे घ्यावे तुमते विनवितो असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश. तुमचे बडबडलो शेष कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम. ये तू बोल ये इकडे निळामणे ब्रह्मानंदे निळामणे ब्रह्मानंदे नीलामने ब्रह्मानंदे नीलामने ब्रह्मानंदे निळामणे ब्रह्मानंदे निळामणे ब्रह्मानंदे नीलामने ब्रह्मानंदे नीलामने ब्रह्मानंदे उभयता नाते आनंदे उभयता नाते आनंदे पावन रे पंगते पावन रे पंगते उभयता नाते आनंदे उभयता नाते आनंदे पावन रे पाहुणे पंगते
थोडा आवाज आरा. आरा. नाही उच्चारिला अधिकार मी आपला अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा अपराध महाराज ज्ञानदेव तुकारा देव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकाराम तुकाराम कुंडली गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज आई जाकमाता माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज अपने माता पिता की जय. भारत माता की जय. जय हरी. खूप कमी वेळ आपण, कारण आपली पूर्ण मिरवणूक होईपर्यंत खूप वेळ झालेला होता आणि त्यामुळं कीर्तनाला वेळीच आपल्या सुरुवात झाली नाही, त्यामुळे थोडंसं पुढे आपलं कीर्तन वाढलं. मात्र अतिशय सुश्राव्य असं हे कीर्तन हरिभक्तपरायण दीपक सुतार महाराज यांनी या ठिकाणी सादर केलं. मी ग्रामदैवत आई जाकमाता यात्रास्थान पंच कमिटीच्या माध्यमातून पंच कमिटीचे अध्यक्ष स्थानिक अध्यक्ष आदरणीय श्री चलेंद्र पोलेकर यांना विनंती करतो की आपण हरिभक्तपरायण आदरणीय दीपक सुतार महाराज यांचा सन्मान या ठिकाणी आपण करावा. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन महाराजांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. श्री चलेंद्रजी पोलेकर अध्यक्ष जीर्णोद्धार कमिटी. आपण या कीर्तनातून आईचा संपूर्ण महिमा, या पद्धतीने शक्तिपीठ कशी निर्माण झाली आणि प्रत्येक सेवकाची भूमिका काय असली पाहिजे ही सुद्धा या कीर्तनाच्या रूपातून आपल्याला ऐकायला मिळालं. आपलं प्रबोधन झालं आणि हे प्रबोधन करण्याचं काम हरिभक्तपरायण दीपक सुतार महाराजांनी केलं. या पंच कमिटीच्या वतीनं ग्रामदेवत आई जाकमाता जीर्णोद्धार पंच कमिटी समिती या कमिटीच्या वतीनं हा सन्मान केला जातोय. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा हा सन्मान केला जातोय. यानंतर गायनाचार्य हरिभक्तपरायण गोविंद महाराज यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान श्री पोलेकर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. हॅलो हॅलो, ते सिस्टम वाल्यांचं नाव काय आहे? हॅलो
आकाश गोगलकर. हा माईक चालू करा जरा. आकाश गोगलकर. माफ करा माऊली, बोलण्याच्या ओघामध्ये तुमचं नाव घ्यायचं राहून गेलं. या पंचकृषीमध्ये आकाश गोगरकर यांचे हे उत्तम असे सिस्टम आपल्याला या ठिकाणी लाभलेली आहे. त्यांचं सर्व ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो. यानंतर अतिशय उत्कृष्ट असे हे ध्वनिमुद्रण आपले आहे, त्याबद्दल तुमचे मानू तेवढे धन्यवाद कमी आहेत. जय हिंद. यानंतर मृगंगमणी नियंत सुतार याचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आणि विशेष म्हणजे श्री आरेकर सर यांनी नियंतला 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. मी तेजस मेंगे आमचे ग्रामीण मुंबई अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण मृदुंगमणी नियंत सुतार याचा या ठिकाणी सन्मान करावा पुष्पगुच्छ देऊन, आणि आरेकर सरांनी दिलेले हे जे बक्षीस आहे ते सुद्धा देऊन. अतिशय उत्तम असं पकवाज वादन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. प्रत्येकाच्या कानामध्ये ते पकवाजाचे बोल कायम ठेवण्याचं काम नियंत यांनी केलेलं आहे. आणि आपण सगळ्यांनी जी सेवा या ठिकाणी दिलीत, कीर्तनरूपी सेवा दिलीत, प्रबोधन आमच्या या सगळ्या समाज बांधवांचं केलं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा गालसुरे पंचकृषीच्या वतीनं हरिभक्तपरायण दीपक सुतार महाराज, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आले समस्त सेवेकरी यांचं हार्दिक आभार